हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मजेत आहेत ना? मजेत राहायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यात पहिला तर दसऱ्याच्या आणि विजयदशमीच्या खूप खूप शुभेच्छा. गाइस, आम्ही आता चाललोय आमच्या कार्यक्रमाला. आमचा गटातला कार्यक्रम आहे विजयदशमीचा. धम्मचक्र प्रवर्तन दिनचा कार्यक्रम आहे आज. सो आम्ही आता तिथे चाललो आहोत. तो आम्ही तिकडचा आज कार्यक्रम दाखवू. आवर्जून नक्की बघा आमचा कार्यक्रम आजचा हा. आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जाणार आहोत वाशीमध्ये क्रोमाला. माझ्या सिस्टरला फोन घ्यायचा आहे. सो कोणता फोन घेणार आहे ते पण नक्की दाखवू. सो चला जाऊया आपण. गाइस, आलोय आता इथे. चाललो आम्ही आत. गाडी पार्किंग लावली इथे मस्त. आता कार्यक्रमाला सुरुवात होईल थोड्या वेळाने. सो हा ज्येष्ठ नागरिक भवन हॉल आहे. इथेच आमचा कार्यक्रम होतो दरवर्षी. पण बोलू ह्या टायमिंगला आपण दाखवूयाच आपण आता हा कार्यक्रम. होईल कार्यक्रम चालू. बसायला पण मस्त जागा आहे. बहुजन पंचायत समिती भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्य शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, तसेच छत्रपती राजा अशोक सम्राट फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व महापुरुषांना, महामातांना प्रथम मी वंदन करतो. आज या ठिकाणी बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 774 तसेच माता रमाई महिला संघ नेहरू नवी मुंबई यांच्या वतीने आपण एकूण 70वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमाला आपण अध्यक्ष म्हणून आपल्या शाखेचे अध्यक्ष राजेंद्र पवार साहेब हे अध्यक्षस्थान भूषवतील असे मी त्यांना सूचित करतो. प्रवीण हा भेटला गाडीतच होतं. गाडी ते सोडत होतो.
सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जगतवंदनीय महामानव तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, विश्वभूषण, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, मा जिजाऊ, संत बिरबल, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फातिमा भिशे या तमाम महापुरुषांना, महानायकांना प्रथमतः वंदन करतो. आणि उपस्थित बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 773 या शाखेचे सन्मान्य अध्यक्ष महोदय, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे माता रमाई महिला संघ या संघाच्या सर्व पदाधिकारी, महिला सदस्य आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय प्रमुख वक्ते, आदरणीय ब्रह्मचारी सर, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. आणि आज अशोका विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना, आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि माझ्या छोट्याशा गीताला मी सुरुवात करतो. चमचमणारा तेजस्वी तो चमचमणारा, लाखामध्ये एकच खरा साजणे, भीम माझा कोहिनूर हिरा, हिराग साजणे, भीम माझा कोहिनूर हिरा, तेजस्वी तो चमचमणारा, लाखामध्ये एकच खरा साजणे, भीम माझा कोहिनूर हिरा, हिराग साजणे, भीम माझा कोहिनूर हिरा. मंजिरी महेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मी सादर करायचं आहे. आता सावित्रीबाई फुले, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम वर्धापनाप्रमाणे आणि आपल्याला विजयादशमीच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. मी आज तुमच्यासमोर त्यांनी या 10वीच्या वर्षी 80+ गुणांनी उत्तीर्ण झाले आहे. आर्या विनीत गंभीर त्यांचं सत्कार माजी अध्यक्ष तुकाराम दिवाळी करतील. आर्या विनीत गंभीर या 10वीमध्ये 80+ मार्क्स उत्तीर्ण झाले आहेत. यासाठी करायचे BSc IT क्षेत्रामध्ये आपल्या कॉलेजमध्ये सेकंड हायेस्ट काढलेलं आहे. आणि हा जो शिक्षण घेत आहे स्वतःच्या व्यक्तीवर येतोय, तो स्वतः इतर मुलांची ट्युशन घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतोय, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबासाठी सुद्धा हातभार लावतोय. त्यामुळे मला वाटतं या मुलाचं आपण कौतुक करावं म्हणून मी मुद्दाम मला सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपला सुद्धा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवाजी महाराज सर्वांना अभिवादन. तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्य पदाधिकारी, अध्यक्ष महोदय, आमचे प्रमुख वक्ते, तसेच सर्व बंधू आणि भगिनी आणि माणसासाठी यांना माझा जय भीम. आज आपण 69वा धर्मवाद चक्रप्रवर्तन दिन साजरा करत आहोत. तरी काही न जास्त मोठं मला अत्यंत भाषण ऐकायचं आहे, म्हणून मी सर्वांना आजच्या दिनाबद्दल हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 773 या शाखेचे सन्मानित पदाधिकारी
उपस्थित बंधूंनो, व्यासपीठावर बसलेले आजचे वक्ते, परमसिद्धी ब्रह्मचारी, आमच्या शाखेचे अध्यक्ष, शाखेचे माजी अध्यक्ष केडी गमते साहेब, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतोय की बाबासाहेबांनी मला जो धम्म दिला, तो धम्म देता देता बाबासाहेब थकले होते, अतिशय थकले होते. बाबासाहेबांना हातात काठी घ्यावी, एवढा मोठा परिश्रम घेऊन बाबासाहेबांनी आपल्या झोळीत हा धम्म टाकला. आपण त्याचं चांगल्या प्रकारे पालन करतो का बोलत नाही. आपण सर्वांनी याच्यातून बोध घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पुन्हा एकदा सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जगत वंदनीय जगद्गुरु भगवान गौतम बुद्ध, तुम्हाला सर्वांचे उद्धारक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी विकासासाठी, कल्याणासाठी आपली आहुती दिलेली आहे, समर्पण केलेलं आहे, त्या सर्व महामानवांचे, संतांचे स्मरण करून, त्यांची आठवण करून आज बौद्धधन पंचायत समिती शाखा क्रमांक 773, त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळ या दोन शाखांचे सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी, पदाधिकारी, त्याचप्रमाणे कार्यकर्ते, सभासद, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माझे मित्र राजेंद्र वासुदेव पवार, तसेच या नेरूळ विभागामध्ये 2007 रोजी ज्यांनी शाखा आणलेली आहे, त्यांना मी फक्त नावाने ओळखत होतो, तुला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, ते आदरणीय वंदनीय केडी गमरे साहेब, त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष तुकारामजी जाधव, सुंदर असं सूत्रसंचालन जे करीत आहेत त्यांचं झालेलं आहे, दाखल झालेलं आहे, त्याच दरम्यान संक्रमण करत असताना ते ऐकलं आणि त्याच्या जवळ गेल्यानंतर का एवढा बेभान झालेला आहे, नाही बंतेजींनी कलिंगडच्या युद्धावर मात करून मी राजा झालेला आहे. मग त्याने म्हटलं तू कसा काय, तू लोकांचे काय केलेलं आहे, रक्तपात, शील, नैष्कर्म्य, प्रज्ञा, वीर्य, शांती, सत्य, अधिष्ठान, मैत्री आणि उपेक्षा या 10 कलमी कार्यक्रम संपूर्ण प्रजेला दिला आणि स्वतः देखील तो स्वीकारला. आणि असं म्हणतात संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये इन द फूटस्टेप ऑफ लॉर्ड बुद्धा, बुद्धांच्या पावलावर पाऊल, त्यांनी फक्त बुद्धांना शरण गेलेलं नाही, बुद्धांना वंदन केलेलं नाही, बुद्धांना नमन केले नाही, तर बुद्धांच्या पावलावर त्यांनी शरण गमन केलेलं आहे. बुद्धांसाठी तो चाललेले आहेत. बुद्धांच्या विचाराने, बुद्धांनी सांगितलेलं आचरण त्यांनी केलेलं आहे. त्याला आपण म्हणतो शरण गमन. म्हणजे ते बुद्धाला शरण केलेले आहेत, ते धम्माला शरण केलेले आहेत आणि संघाला शरण केलेले आहे. आणि आज जो जम्बूद्वीपामध्ये, त्या समस्त भारतामध्ये आज बौद्ध धर्म टिकून आहे, तो कुणामुळे असेल?
सम्राट अशोक कांबळे. त्यांनी किती हजार स्तूप बांधलेली आहेत. सो गाईस आता जेवण वगैरे झालं आहे आमचं. सो आता आम्ही चाललो आहे क्रोमामध्ये वाशीला मोबाईल घ्यायला. सो कोणता मोबाईल आहे तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तिकडे गेल्यावर. सो चला जाऊया. म्हणून टाकलाय खरंच. सो गाईस आम्ही आता निघालो आहे क्रोमाला जायला. मोबाईल घ्यायचा आहे माझ्या बहिणीला. सो चला जाऊया आपण आता. मामा आहे, मामी आहे, मी आहे, पप्पा आहेत, सिस्टर आहे. चला जाऊ बघूया आपण. बहीण आहे. सो चला जाऊया आपण बघूया आता. सगळे निघाले येत आहेत. काय चालू आहे क्रोमाला. चला जाऊया आता आतमध्ये. हा बघा सगळे चाललेत आतमध्ये. काय आयफोन बघतायत. फुल पॅक आहे हे क्रोमा. काय करा सूट भारी. फ्रीज पण भारी. फ्रीज बघते मग. हाय कर ना. फिनान्स करत आहेत आता. फुल गर्दी आहे आज बघ ना. डन केला आहे का. ओपन तर कर. आयफोन 16 प्रो 16. तुझं हे आयडी. फायनली आम्ही आता आयफोन 16 घेतला आहे. आयफोन 16 आता पार्टी. सो गाईस तुम्हाला कळलंच असेल कोणता फोन घेतला श्वेतानी. आयफोन 16 घेणार होती 15 पण तिने 16 घेतला. थोडं चेंज झाला थोडा. थोडे चेंजेस झालेत. सो गाईस आयफोन 16 घेतला आहे आणि आता गॅलरीत गेले आहेत. सो चला जाऊया आता आपण घरी आपल्या. चला. सो गाईस आम्ही आता आलो आहे घरी. आता बसू थोडा वेळ जेवायला. आयफोन 16 घेऊन आलो आहे घरी फायनली. सो चला जेवण घेऊया आता. गाईस आलो आहे जिममध्ये. आता चेस्टचा वर्कआउट. सो गाईस आलो आहे जिममध्ये. आता आलो आहे जिममध्ये. चेस्टचा वर्कआउट चालू आहे माझा. हे बघा ही आहे आपली जिम. विमोर फिट जिम. दोघंच आहेत. गर्दी नाही आज. वर्कआउटलाच लागूया. कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमचा गटातला कार्यक्रमाचा. सो नक्कीच कळवा मला कसा वाटला कमेंट करून. आणि गाईस आयफोन 16 कसा वाटला तुम्हाला म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. मला आवडेल मला कमेंट करून सांगितलं तर. सो गाईस आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर आणि हो स्वतःची काळजी घ्या. चला बाय.